कुबेरांच्या कथांचा खजिना भाग 3. तपश्चर्येने मिळालेलं धन. कुबेर धनदेवता कसे झाले? धन मिळवण्यासाठी लोक आज देवाकडे प्रार्थना करतात. पण प्रश्न असा आहे, देव धन देतो का, की धन योग्य हातात सोपवतो? ही कथा आहे एका अशा देवतेची ज्याने आधी स्वतःला जिंकलं, मगच संपत्तीचा अधिकार मिळवला. ही कथा आहे कुबेर धनदेवता कसे झाले याची. लंकेचा अधिकार गमावून अपमान आणि वेदना मनात साठवून कुबेर कैलास पर्वताकडे निघाले. ते रिकाम्या हाताने गेले, पण त्यांच्यासोबत होती पूर्वजन्माचं पुण्य, शिवभक्ती आणि संयम. कैलास म्हणजे केवळ पर्वत नाही, तो तप, त्याग आणि सत्याचा प्रदेश आहे. कुबेरांनी तिथे राजासारखं आयुष्य मागितलं नाही. त्यांनी एकच संकल्प केला, मला संपत्ती नको, मला पात्रता हवी. ते दिवस रात्र भगवान शिवाचे ध्यान करू लागले. ना ऐश्वर्याची इच्छा, ना सूडाची भावना, ना रावणाविषयी द्वेष, फक्त आत्मशुद्धी. पुराण सांगतात, त्यांची तपश्चर्या इतकी कठोर होती की देवताही विस्मित झाले. शिवाला हे माहीत होतं, जो माणूस अपमानानंतरही अहंकार बाळगत नाही तोच धन सांभाळू शकतो. भगवान शिव प्रसन्न झाले. ते कुबेराला म्हणाले, तू सत्ता गमावलीस पण धर्म सोडला नाहीस, म्हणूनच तू संपत्तीचा रक्षक होण्याचा पात्र आहेस. शिवांच्या कृपेने कुबेर ब्रह्मलोकात पोहोचले. तेथे ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलं, तू धनाचा अधिपती होशील. देव, मानव, यक्ष यांची संपत्ती तुझ्या देखरेखीखाली राहील. तू उत्तर दिशेचा दिक्पाल होशील. आणि सर्वात महत्त्वाचं, तू धनाचा स्वामी नाहीस, तर धनाचा रक्षक आहेस. पुराणांनुसार उत्तर दिशा म्हणजे स्थैर्य, साठवण, संरक्षण. म्हणूनच कुबेराला उत्तर दिशेचं रक्षण दिलं गेलं. त्या क्षणी तो यक्षांचा राजा बनला. यक्ष म्हणजे संपत्तीचे, वनांचे आणि गुप्त खजिन्यांचे रक्षक. लोक म्हणतात कुबेराकडे अमाप खजिना आहे, पण पुराण सांगतात तो खजिना स्वतःच्या ऐश्वर्यासाठी नाही, तर सृष्टीच्या संतुलनासाठी आहे. धन योग्य ठिकाणी जावं, अधर्माकडे जाऊ नये, ही कुबेरांची जबाबदारी आहे. इथून एकच महत्त्वाचा विचार येतो, जर कुबेर केवळ धन देत असते तर अधर्मी माणसांकडेही धन कायम राहिलं असतं. पण जिथे धर्म नाही तिथे कुबेराचा आशीर्वाद टिकत नाही. ही कथा आपल्याला शिकवते, धन मिळवणं ही कृपा नाही, धन सांभाळण्याची पात्रता ही खरी कृपा आहे. जो आधी स्वतःला जिंकतो तोच धनावर राज्य करू शकतो.